माझ्या लाडक्या माता भगिनींनो, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल, तर तुमची छाननी नक्कीच झाली असेल आणि जर तुम्ही छाननीतून अपात्र झाला असताल, तर तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ नाहीच आहे. ज्या माता भगिनी छाननीनंतर पात्र झाल्या आहेत, त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे आणि महाराष्ट्र सरकार म्हणजेच लाडकी बहीण योजनेचे संस्थापक एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब हे ज्या माता भगिनी छाननीनंतर पात्र ठरणार आहेत, त्यांच्यासाठी एक मोठं गिफ्ट देणार आहेत आणि ते कोणतं गिफ्ट आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. पण तुम्हाला कसं पाहायचंय, की तुम्ही छाननीनंतर पात्र आहात की अपात्र ते देखील मी तुम्हाला आत्ता लगेच 1 मिनिटामध्ये समजून सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहायचं आहे. कारण ही लाडकी बहीण योजनेची एक नवीन अपडेट आहे. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल, तर कृपया करून माझ्या प्रत्येक लाडक्या माता भगिनीने आत्ताच व्हिडिओला लाईक करून टाकायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं आहे. कारण मी जेव्हा असा महत्त्वाचा व्हिडिओ टाकेल, तो सर्वात आधी फक्त आणि फक्त माझ्याच लाडक्या माता भगिनीला पाहायला मिळेल. आता यामध्ये महाराष्ट्र सरकार काय सांगतंय, या अगोदर मी तुम्हाला थोडंसं समजून सांगणार आहे, की महाराष्ट्र सरकार छाननी का करतंय आणि तुमचं नाव यामध्ये आलंय का? तुम्हाला पी-डी-एफ लागत असेल, तुमचं नाव, पात्र, जी यादी आहे किंवा लिस्ट आहे त्यामध्ये दिसतंय की नाही, ती पी-डी-एफ देखील टाकून देईल. जर ती पी-डी-एफ लागत असेल, तर मला फक्त कमेंट बॉक्समध्ये काय कमेंट करायची आहे, फक्त आणि फक्त पी-डी-एफ शब्द कमेंट करायचा आहे. ती पी-डी-एफ मी लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल किंवा आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, ते टेलिग्राम चॅनल जॉइन करून ठेवा. त्याच्यावरती तुम्हाला मिळून जाईल. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आता महाराष्ट्रातल्या 21 ते 65 वयाच्या महिलांना दर महिन्याला ₹1,500 आर्थिक मदत द्यायची हे या योजनेचे उद्दिष्ट आहे आणि लाडकी बहीण योजना सुरू होण्याच्या अगोदर संस्थापकांनी सांगितलं देखील होतं, की ज्या माता भगिनी 19 ते 65 वर्षाच्या वयोगटामध्ये आहेत, त्यांनाच या योजनेचा लाभ देऊन ₹1,500 अनुदान जे आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये महा-डी-बी-टीद्वारे पाठवलं जाणार आहे. पण आता विरोधक काय म्हणत आहेत, की सरकार हळू ही योजना बंद करतंय. कारण आधी ₹1,500 देण्याचं वचन दिलं होतं. पण आता महाराष्ट्र सरकार त्यात कमी करतंय आणि हे 100% माणूसमिथ्या खरं सोनं आहे. कारण महाराष्ट्र सरकार आता ज्या नमो शेतकरी योजनेचा महिला लाभ घेत आहेत, त्यांना ₹1,500 पासून डायरेक्ट ₹500 वरती आणलेला आहे. म्हणजेच त्यांना ₹1,000 चा तोटा केलेला आहे. महाराष्ट्र सरकार म्हणलं होतं 1,500चं आम्ही 2,100 करू, पण त्यांनी ते 2,100 करायचं सोडून दिलंय आणि ₹1,500 ते ₹500 करण्यावरती टापलेलं आहे आणि माझ्या लाडक्या माता भगिनींना याचा लाभ मिळत नाही आहे आणि खूप साऱ्या आत्तापर्यंत 9,45,000 महिला आज अपात्र झाल्या आहेत आणि महाराष्ट्र सरकार म्हणतंय येत्या या एप्रिलचा हप्ता जो येणार आहे त्या एप्रिलच्या हप्त्यापर्यंत आम्ही कमीत कमी 49 लाख महिला अपात्र करू. कारण एकाच दिवसाला ते 4-4, 5-5 लाख माता भगिनी अपात्र करत आहेत आणि महिलांना योजनेपासून वंचित करत आहेत. आता काही महिलांना आधी तर महिन्याला ₹1,500 मिळत होते, पण त्यांना आता ते ₹500 मिळणार आहेत. हे तर 100% आता खरं आहे आणि यावरती नवीन जी-आर देखील जाहीर झाला आहे. तुम्हाला बाकीच्या YouTubeवरती जी-आर दाखवत नसतील, पण आपल्या चॅनलवरती तुम्हाला 100% जी-आर दाखवला जाणार आहे. जी-आर खूप मोठा असतो. तो पाहायचा असेल तर त्याची देखील पी-डी-एफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करून देईल आणि तुम्ही तुमच्या डोळ्याने तो जी-आर पाहू शकता, की माता भगिनींना ₹1,500 ऐवजी ₹500 मिळणार आहेत. पण ते सगळ्यांसाठी नाही, हे त्या महिलांसाठी आहे ज्या नमो शेतकरी निधी योजनेचा लाभ घेत आहेत. असं महाराष्ट्र सरकारने मार्च महिन्याच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं. पण आता यामध्ये अजून नवीन बदल आणलेला आहे. 15 एप्रिल रोजी एक बैठक झाली होती मुंबईमध्ये. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलंय, की जी माता भगिनी कुठल्याही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असेल, लाडकी बहीण योजना सोडून, एम-एम-एल-बी-वाय लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असेल, तर तिला ₹1,500 ऐवजी फक्त आणि फक्त ₹500 अनुदान तिच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे. आणि त्यामध्ये एक अजून मोठा नियम घातलाय, की त्या माता भगिनीच्या नावावरती कुठल्याही प्रकारचं जे वाहन आहे, ते वाहन असायला नको. जर तिच्या नावावरती स्कूटी असेल, तरी देखील लाभ दिला जाणार नाही. तिच्या नावावरती फोर व्हीलर असेल एखादी गाडी फोर व्हीलर, तरी देखील लाभ दिला जाणार नाही. जर टेम्पो असेल, तरी देखील लाभ दिला जाणार नाही. पण मी सांगितलेलं हे संपूर्ण वाहनं तिचा पती असेल, तिचे वडील असतील किंवा तिचे हसबंड असतील यांच्या नावावरती असेल तर काहीच अडचण नाही. महिलाला लाभ दिला जाणार आहे. आणि तिच्या महिलाच्या नावावरती फक्त आणि फक्त ट्रॅक्टर असेल तरच चालून जाणार आहे. कारण ती महिला शेतकरी असणार आहे.
ट्रॅक्टर असला तर चालेल, पण जर नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असेल, तर अजिबात चालणार नाही आणि त्या महिलाला योजनेचा लाभ दिला जाणार नाही. आणि जर तिचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त भरत असेल आणि तिच्याकडे 2 हेक्टर किंवा तुम्ही त्याला 2 एकर म्हणू शकता, याच्यापेक्षा जास्त जागा असेल, तर तिला या योजनेतून रद्द करण्यात येणार आहे आणि तिला योजनेचा लाभ भविष्यात कधीच दिला जाणार नाही आहे आणि तिला या योजनेपासून वंचित ठेवण्याचं काम आता महाराष्ट्र सरकार करत आहे. त्यामुळे तुम्हाला देखील आता मी खाली पात्रता सांगतो. 1 मिनिटामध्ये तुम्हाला टपाटपा पात्रता सांगून देतो, तुम्ही ती जाणून घ्या. आता पहिली पात्रता आहे 2.5 लाखांपेक्षा तुमचं जे उत्पन्न आहे ते कमी असायला पाहिजे, म्हणजे जास्त नको. त्यानंतर दुसरं म्हणजे मी तुम्हाला समजून सांगितलंय, की 4 व्हील तुमच्या घरामध्ये नको. त्यानंतर तिसरं काय आहे महत्त्वाचं, की तुमचं जे रेशन कार्ड असणार आहे त्यावरती फक्त आणि फक्त 2च महिला लाभ घेत असायला पाहिजे. 2 पेक्षा जास्त घेत असेल तर तरी देखील तुम्हाला यामधून अपात्र करण्यात येणार आहे. त्यानंतरची तिसरी महत्त्वाची अपडेट जी आहे, ती म्हणजे एप्रिल हप्त्याबद्दलची, की तुमचा एप्रिल हप्ता केव्हा येणार आहे. तो तुम्हाला 24 एप्रिलपासून मिळायला सुरुवात होणार आहे. 24 एप्रिलला पहिल्या 1,00,00,000 महिलांना लाभ दिला जाईल आणि त्यानंतर 27 एप्रिलपासून उरलेल्या ज्या एकूण 50 लाख महिला असतील त्यांना तो 27 एप्रिलपासून जो हप्ता आहे तो मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक माता भगिनीने या संबंधीचे अपडेट जाणून घ्यायची आहे. आता मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं, की जे आपलं सरकार आहे ते तुम्हाला लाडकी बहीण योजनेची जी छाननी होणार आहे, त्या छाननीनंतर एक गिफ्ट देणार आहे. ते कोणतं गिफ्ट आहे? आता ते वेळ आलेली आहे जाणून घेण्याची. ती म्हणजे तुमचा जो मे महिन्याचा हप्ता असणार आहे, मे महिन्याचा म्हणजे तुमचा जो 11वा हप्ता असणार आहे, त्या संबंधित तुम्हाला एक गिफ्ट दिलं जाणार आहे. ते कोणतं आहे आता ते मी तुम्हाला समजून सांगतो. तर त्या अगोदर ते गिफ्ट जाणून घेण्या अगोदर जर तुम्ही अजून लाईक आणि आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया करून आत्ताच लवकरात लवकर प्रत्येकाने जो व्यक्ती व्हिडिओ पाहतोय, त्यांनी प्रत्येकाने आत्ताच या व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये व्हिडिओला शेअर करायचा आहे, की जेणेकरून त्यांना देखील या संबंधीची माहिती कळेल आणि आता मी जे गिफ्ट सांगणार आहे, ते गिफ्टाबद्दलची देखील अपडेट कळून जाईल. तर आता मी तुम्हाला ते गिफ्टाचं नाव सांगतो. आता आपली जी ही योजना आहे, यामध्ये तुम्हाला आता एप्रिल महिन्यापर्यंत एप्रिल महिन्यापर्यंत तुम्हाला 10वा हप्ता मिळून जाणार आहे आणि या तुमचा जो एप्रिलचा महिना असणार आहे, यामध्ये कंप्लीट तुमचे 10 इन्स्टॉलमेंट जे आहेत ते कंप्लीट होऊन जातील आणि या 10 इन्स्टॉलमेंटचे 10 गुणिले ₹1,500 किती पैसे होतात? तुमचे होतात या ठिकाणी ₹12,000च्या आसपास किंवा ₹13,000 होत असतील. तुम्हाला एवढं अनुदान आत्तापर्यंत महाराष्ट्र सरकारने महा-डी-बी-टीद्वारे तुमचं जे आधार कार्ड असलेलं लिंक बँक अकाउंट आहे, त्या बँक खात्यावरती पाठवण्यात आलेलं होतं. आणि ज्यांना आत्तापर्यंत ही रक्कम मिळाली नव्हती किंवा ज्यांचे फॉर्म अजून देखील पेंडिंगमध्ये दाखवत आहेत किंवा जरी मिळाली आहे, काहींची खात्यातून काही पैसे कटले आहेत, तर त्यांनी काय करायचं आहे, सर्वात अगोदर आपल्या बँकेत जायचं आहे आणि बँकेत या संबंधित चर्चा करायची आहे, की तुम्हाला या संबंधीची जे काही रक्कम असेल ती कटली गेली आहे किंवा अजून मिळालेलीच नाही आहे. त्यानंतर गिफ्ट ते होतं. गिफ्ट म्हणजेच तुम्हाला मे महिन्यापासून महाराष्ट्र सरकार ₹2,100 देण्याला सुरुवात करणार आहे, असं महाराष्ट्र सरकारने कालच एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं होतं, की जी आमची निवडणूक आहे म्हणजेच आमचं जे इलेक्शन आहे, इलेक्शन झाल्यानंतर जे ₹1,500 अनुदान आहे, ₹1,500 अनुदान ₹2,100 करणार आहोत. ते करणार आहेत. पण ते केव्हा करणार आहेत? आता ही छाननी झाल्यानंतर. आता छाननी झाल्यानंतर फक्त ज्या खऱ्या माता भगिनी असतील, ज्या खरंच गरजू आहेत, त्यांनाच आता ₹2,100 अनुदान हे मे महिन्यापासून मिळणार आहे. मे 2025 पासून त्यांनाच ते अनुदान मिळणार आहे आणि त्याच त्या महिला असणार आहेत, ज्या की या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. बाकीची प्रत्येक माता भगिनी योजनेसाठी अपात्र ठरणार आहे, जिने खोटे-नाटे फॉर्म बनवले होते किंवा खोटे-नाटे कागदपत्र बनवले होते आणि योजनेचा जी लाभ घेत होते. आत्तापर्यंत तिने घेतला 10 हप्त्यांचा लाभ घेतला, 9 हप्त्यांचा लाभ घेतला. पण महाराष्ट्र सरकार आता तिला जे हप्ते दिले होते ते तर मागे घेणार नाही. हे देखील त्यांनी मागच्या 2 महिन्यापासून ज्या मीटिंगमध्ये जातील, त्या मीटिंगमध्ये त्यांनी मागच्या 2 महिन्यांपासून सांगितलेलं आहे, की दिलेले पैसे मागे घेतले जाणार नाहीत. ज्या खऱ्या होत्या, पात्र ठरल्या होत्या, पण आता अपात्र ठरत आहे, त्यांचे देखील घेतले जाणार नाहीत.
पण ज्या खोटे-नाटे कागदपत्र करून भरत होत्या त्यांना तर रद्द करण्यातच येणार आहे आणि त्यांना लाभ देखील दिला जाणार नाही आहे. आणि तुम्हाला या संबंधीची जी प्रत्येक विचारपूस असेल ती रजिस्टर्ड सायबर कॅफेमध्येच करायची आहे किंवा सेतू कार्यालयामध्ये करायची आहे. कारण गेल्या 8 ते 15 दिवसांमध्ये एक केस अशी आली होती, की त्या 2 मुलांनी 65 महिलांच्या नावावरती फेक फॉर्म भरून योजनेचा लाभ घेत होते आणि 9 हप्त्यांचे पैसे घेतले होते. आणि ते हप्ते कशासाठी घेत होते? त्यांनी iPhone घेतले होते आणि iPhoneचे हप्ते भरायचे होते. त्यासाठी त्यांनी हे कांड केलं होतं आणि महिला यामध्ये फसल्या होत्या. त्यामुळे तुम्हाला कोणाच्याही हातामध्ये तुमचे जे आयडी पासवर्ड आहे, ते आयडी पासवर्ड कोणालाही द्यायचे नाही आहे. तुम्हाला फक्त सेतू कार्यालय, सायबर कॅफे ज्यांना तुम्ही ओळखता किंवा त्यांचं रजिस्टर्ड आहे किंवा तुमच्या घराशेजारी किंवा तुमच्या घरातल्याच व्यक्तींना या संबंधितची प्रत्येक जी प्रोसेस आहे ती करायला लावायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढीच तुम्हाला महत्त्वाची पण सगळ्यात कामाची बातमी द्यायची होती. या संबंधित काही वेगळे प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. प्रत्येक कमेंटचं उत्तर दिलं जाईल. तर आता व्हिडिओचा आपण शेवट करणार आहोत. पण त्या अगोदर तुमच्यासाठी परत एक विनंती आहे. अजून लाईक केलं नसेल तर कृपया करून लाईक करा. एक छोटासा भाऊ समजून, मोठा भाऊ, एक मित्र समजून लाईक करा आणि एक मार्गदर्शक म्हणून सबस्क्राईब करा, की वेळोवेळी तुमच्यासाठी असाच व्हिडिओ एकही सुट्टी न घेता रोज तुमच्यासाठी आणावा. यासाठी सबस्क्राईब तर करायलाच पाहिजे. सबस्क्राईबला काय करायचं? खाली दिलेलं लाल बटन असेल ज्यावरती सबस्क्राईब नाव लिहिलेलं आहे, ते बटन फक्त एकदा दाबायचं आहे आणि त्या शेजारी एक घंटा येईल. ते घंटा देखील तुम्हाला प्रेस करून टाकायचा आहे. त्याने काय होणार आहे, जेव्हा मी असा महत्त्वाचा व्हिडिओ बनवेल, तो सगळ्यात आधी तुमच्या YouTube फीडवरती येईल आणि तुम्हाला तो व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल, की जेणेकरून मी जेव्हा नवीन अपडेट टाकेल, की तुम्हाला मिस करता येणार नाही. त्यानंतर आपलं एक दुसरं चॅनल आहे, ज्याचं नाव आहे झकास. या झकास चॅनलवरती तुम्ही जर बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेत असाल, तर त्या बांधकाम कामगार योजनेसंदर्भाची प्रत्येक अपडेट दिली जात असते. आणि जर तुम्हाला देखील त्या अपडेट जाणून घ्यायच्या असतील, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या चॅनलची जी लिंक आहे, ती लिंक तुम्हाला प्रोव्हाईड करून देतो. तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. त्यावरती देखील रोज एक नवीन योजनेवरती, जी की बांधकाम कामगार योजनेसंदर्भातील असते, त्या संबंधितचे व्हिडिओ येत असतात. तुम्हाला देखील त्या संबंधितच्या नवनवीन न्यू अपडेट्स किंवा नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील, तर तुम्हाला त्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की याच चॅनलवरती मी त्या अपलोड कराव्या, तरी देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये समजून सांगा. तेव्हाच मला कळून जाणार आहे की तुम्हाला तो व्हिडिओ याच चॅनलवरती पाहायचा आहे. आणि मी जेवढे आपली लाडकी बहीण योजना असेल किंवा बांधकाम कामगार योजना असेल, या दोन्ही तिन्ही योजनांचे जे ऑनलाईन भरायचे जे फॉर्म असतात, त्यांना मी कॉमनली आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकत असतो. त्याची देखील मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल केलेली आहे. ते चॅनल देखील तुम्ही जॉइन करू शकता. तर भेटूया पुढील एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.